नमस्कार मित्रांनो, MVR अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राचा भूगोल आपण बघत आहोत. मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राची नदी प्रणाली सुरू केलं होतं. त्यामध्ये आपण गोदावरी नदी खोरे पूर्णपणे बघितलेलं आहे. आज आपण पुढचे पॉईंट बघूया. आजचा आपला पहिला पॉईंट आहे मित्रांनो, वर्धा वैनगंगा नदी खोरे. वर्धा वैनगंगा नदी खोरे. मित्रांनो, या नदी खोऱ्यातील आपण महत्त्वाची उगमस्थळे, संगमस्थळे आणि महत्त्वाची धरणे बघणार आहोत. तर पैनगंगा नदी ही महत्त्वाची नदी आहे मित्रांनो. वर्धा वैनगंगा या नदी खोऱ्यामधील पैनगंगा नदी 495 किलोमीटर लांबीची ही नदी आहे. अजिंठा डोंगर बुलढाणा या जिल्ह्यात उगम आहे. त्यानंतर महत्त्वाची नदी वैनगंगा नदी 295 किलोमीटर लांबीची आहे. मैकल डोंगर शिवनी मध्य प्रदेश या ठिकाणी उगम पावते. कन्हान नदीचं उगम मित्रांनो सातपुडा पर्वत मध्य प्रदेश 275 किलोमीटरची कन्हान नदी आहे. इंद्रावती नदी मित्रांनो ओडिशा या राज्यात उगम पावते कलाहंडी येथे. कलाहंडी ओडिशा राज्यात. त्यानंतर वर्धा ही महत्त्वाची नदी आहे मित्रांनो. महादेव डोंगर मुलताई जवळ बैतूल या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये उगम पावते. 455 किलोमीटर लांबीची ही वर्धा नदी आहे मित्रांनो, जी आपल्या महाराष्ट्रातील उत्तर दक्षिण दिशेने वाहणारी सर्वात मोठी नदी आहे वर्धा नदी. उत्तर दक्षिण दिशेने वाहणारी सर्वात मोठी नदी म्हणजेच वर्धा नदी मित्रांनो. प्राणहिता नदी मित्रांनो संगम होते. प्राणहिता नदीचं उगम आहे चपराळा गडचिरोली या ठिकाणी. मित्रांनो, चपराळा या ठिकाणीच वर्धा आणि वैनगंगा या नद्यांचा संगम होतो आणि पुढे त्यांच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता असे नाव आहे मित्रांनो. प्राणहिता म्हणून ओळखले जाते. पेंच नदी जुन्नरदेव छिंदवाडा मध्य प्रदेश या ठिकाणी उगम पावते. तर नाग नदी ही अंबाझरी सरोवर नागपूर या ठिकाणी उगम आहे. संगमस्थळे मित्रांनो, काटी गोंदिया येथे वाघ आणि वैनगंगा नदीचा संगम आहे. भंडारा जिल्ह्यात सूर आणि वैनगंगा नदीचा संगम आहे. तर वर्धा आणि वैनगंगा या नदीचा संगम चपराळा गडचिरोली या जिल्ह्यात आहे. महत्वाचा आहे मित्रांनो वर्धा आणि वैनगंगा नदीचा संगम. वर्धा आणि वैनगंगा नदीचा संगम कुठे आहे? चपराळा या ठिकाणी आहे, गडचिरोली जिल्ह्यात. चपराळा या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यात. पैनगंगा आणि पूस नदीचा संगम होतो हिवरा या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यात. नाग कन्हा नदीचा संगम भिवकुंडी नागपूर येथे आहे. तर कलोल नागपूर जिल्ह्यात. जांब आणि वर्धा नदीचा संगम आहे. वर्धा आणि बेंबळा नदीचा संगम नांदेसावंगी यवतमाळ या जिल्ह्यात आहे. महत्वाचा आहे मित्रांनो, वर्धा आणि बेंबळा या नदीचा संगम कुठे आहे? नांदेसावंगी यवतमाळ या जिल्ह्यात आहे. कन्हान आणि पेंच नदीचा संगम कामठी नागपूर येथे आहे. तर कन्हान नदीसोबत वैनगंगा या नदीचा संगम गोडपिंपरी भंडारा या जिल्ह्यात आहे. गोडपिंपरी भंडारा. कन्हान आणि वैनगंगा नदीचा संगम कुठे आहे? गोडपिंपरी भंडारा या ठिकाणी आहे. नगरम सिरोंचा गडचिरोली जिल्ह्यात. इथं प्राणहिता आणि गोदावरी या नदीचा संगम आहे. महत्वाचा आहे मित्रांनो, नगरम सिरोंचा या ठिकाणी प्राणहिता आणि गोदावरी या नदीचा संगम आहे. घुग्गुस या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यात पैनगंगा आणि वर्धा नदीचा संगम आहे. त्यानंतर मित्रांनो, रामतीर्थ यवतमाळ येथे रामगंगा आणि वर्धा नदीचा संगम आहे. सोमनूर गडचिरोली जिल्ह्यात गोदावरी आणि इंद्रावती नदीचा संगम आहे. महत्वाचा आहे मित्रांनो, सोमनूर गडचिरोली जिल्ह्यातील आहे. इथं गोदावरी आणि इंद्रावती या नदीचा संगम आहे. त्यानंतर महत्वाचं मित्रांनो, भामरागड या ठिकाणी इंद्रावती पर्लकोटा आणि पामुल गौतम या त्रिवेणी संगम आहे. भामरागड या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यात. इंद्रावती पर्लकोटा पामुल गौतम. नदी काठावरील शहरे मित्रांनो, नदी काठावरील शहरे. तर वर्धा नदीकाठी मित्रांनो पुलगाव राजुरा घुग्गुस आणि कौंडिण्यपूर हे शहर आहे. शहानूर नदीकाठी शेनगाव. वाघाडी नदीकाठी घाटंजी. पूस नदी किनारी पुसद. मूल नदीकाठी चिमूर. तर खुनी नदीकाठी पांढरकवडा हे शहर आहे. वैनगंगा नदीकाठी भंडारा पवनी ही शहरे आहेत. कन्हान नदीकाठी मित्रांनो कामठी. तर पैनगंगा नदीकाठी मेहकर हे शहर आहे. इरई नदीकाठी चंद्रपूर हे शहर वसलेले आहे मित्रांनो. महत्वाचा आहे, प्रश्न आलेला आहे. इरई नदीकाठी चंद्रपूर हे शहर वसलेले आहे. त्यानंतर नाग नदीकाठी नागपूर आणि कमळेश्वर ही शहरे आहेत. निरगुडा नदी वणी शहर आहे. अरुणावती आर्णी शहर आणि धाम नदी पवनार हे शहर आहे. महत्वाचं आहे मित्रांनो, निरगुडा या नदीकाठी वणी शहर, अरुणावती नदीकाठी आर्णी शहर आणि धाम नदीकाठी पवनार हे शहर आहे. त्यानंतर वेण्णा नदीकाठी हिंगणघाट
प्राणहिता नदीकाठी अहेरी, सिरोंचा, तर कोलार नदीकाठी सावनेर हे शहर आहे. महत्वाची धरणे मित्रांनो, तर इटियाडोह धरण आहे. इटियाडोह धरण गाढवी नदीवर आहे, गोंदिया जिल्ह्यात. इटियाडोह गाढवी नदी गोंदिया जिल्ह्यात ही धरण आहे. बोर धरण आहे, बोर नदीवर वर्धा जिल्ह्यात. इसापूर धरण महत्वाचं आहे मित्रांनो, पैनगंगा नदीवर आहे, यवतमाळ जिल्ह्यात. यवतमाळ जिल्ह्यात आणखी पुसवनवाली, सायखेड आणि वाघाडी ही धरणे आहेत. इसापूर, पुसवनवाली, सायखेड आणि वाघाडी धरण कुठे आहे, तर यवतमाळ जिल्ह्यात आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर पैनगंगा नदीवर आहे आणि सायखेड खुनी नदीवर आहे, यवतमाळ जिल्ह्यात महत्वाचा आहे. इरई धरण आहे, चंद्रपूर या जिल्ह्यात. गोसीखुर्द धरण महत्वाचं आहे मित्रांनो, जे की वैनगंगा नदीवर आहे. गोसीखुर्द धरण वैनगंगा नदीवर आहे, भंडारा जिल्ह्यात. चोविला धरण प्राणहिता नदीवर, गडचिरोली जिल्ह्यात. अप्पर वर्धा धरण आहे, वर्धा नदीवर, वर्धा येथे. पेंच धरण पेंच नदीवर आहे, नागपूर. तोतला डोह धरण पेंच नदीवर आहे, नागपूर जिल्ह्यात महत्वाचं आहे मित्रांनो. तोतला डोह धरण कोणत्या नदीवर आहे, पेंच नदीवर आहे, नागपूर या जिल्ह्यात. गोसीखुर्द धरण आहे वैनगंगा नदीवर, भंडारा जिल्ह्यात. पुढचं खोरं आहे मित्रांनो, भीमा नदीचे खोरे. भीमा नदीचे खोरे मित्रांनो, भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे या जिल्ह्यात होतो. 451 किलोमीटर लांबीची भीमा नदी क्षेत्रफळ आहे 46,184 चौरस किलोमीटर. भीमा नदीचे उगमाचे स्थान आहे मित्रांनो, खंडाळ्याच्या उत्तरेस 40 किलोमीटर अंतरावर. भीमा आणि कृष्णा या नदीचा संगम मित्रांनो कर्नाटकात रायचूर जवळ कुरगुडी या ठिकाणी झालेला आहे. कर्नाटकात रायचूर जवळ कुरगुडी येथे भीमा आणि कृष्णा या नदीचा संगम आहे. भीमा नदीच्या खोऱ्यात मित्रांनो त्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये पुणे सोलापूर जिल्ह्याचा संपूर्णपणे समावेश होतो. भीमा नदीच्या राजकीय क्षेत्रामध्ये मित्रांनो पुणे आणि सोलापूर या जिल्ह्याचा संपूर्णपणे समावेश होतो, तर सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, दहिवडी मान या तालुक्याचा समावेश होतो. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, बीड जिल्ह्यातील आष्टी आणि धाराशिव जिल्ह्यातील परांडा, भूम, तुळजापूर, उमरगा या तालुक्यांचा समावेश होतो भीमा नदीच्या राजकीय क्षेत्रामध्ये. भीमा नदीच्या महत्वाच्या उपनद्या आहेत मित्रांनो. भीमा नदीच्या उपनद्या. भीमा नदीला मित्रांनो उजव्या किनाऱ्याने म्हणजे दक्षिणेकडून भामा, इंद्रायणी, मुळा मोठा, नीरा आणि मान या महत्वाच्या उपनद्या येऊन मिळतात. तर डाव्या किनाऱ्याने उत्तरेकडून वेळ, घोड, सीना या नद्या येऊन मिळतात. मित्रांनो, घोड नदी आणि सीना नदी, इंद्रायणी नदी, नीरा नदी या महत्वाच्या उपनद्या आहेत भीमा नदीच्या. घोड नदीच्या उपनद्या मित्रांनो कुकडी आणि मीना या घोड नदीच्या उपनद्या आहेत. कुकडी आणि मीना. सीना नदीच्या उपनद्या बोरी आणि भोगावती या सीना नदीच्या उपनद्या आहेत. सीना नदीचा उगम मित्रांनो अहमदनगर या जिल्ह्यात आहे. अहमदनगर जिल्ह्यात सीना नदीचा उगम आहे. भीमा नदीस मिळणाऱ्या प्रमुख उपनद्या बघू आपण मित्रांनो एक एक करून. तर वेळ नदीचं उगम आहे. वेळ ही भीमा नदीची उपनदी आहे. उगम आहे धाकले या ठिकाणी. घोड नदी मित्रांनो महत्वाचं आहे. घोड नदीचं उगमस्थान सह्याद्रीवर आहे आणि भीमा नदीच्या उगमाच्या उत्तरेस 15 किलोमीटर अंतरावर घोड नदीचं हे उगमस्थान आहे. घोड नदीच्या उपनद्या आहे मित्रांनो कुकडी आणि मीना. कुकडी आणि मीना या घोड नदीच्या उपनद्या आहेत. भामा नदी भीमाशंकरच्या दक्षिणेस 10 किलोमीटर अंतरावर उगम आहे. भामा नदीच्या खोऱ्यास भामनेर असे म्हणतात. भामनेर असे म्हणतात भामा नदीच्या खोऱ्यास. इंद्रायणी नदी. इंद्रायणी नदी लोणावळ्याच्या उत्तरेस 5 किलोमीटरवर कुरवंडे खेड्याजवळ उगम आहे. लोणावळ्याच्या उत्तरेस कुरवंडे खेड्याजवळ इंद्रायणी या नदीचं उगम आहे. मित्रांनो, इंद्रायणी नदीकाठी देहू आळंदी ही पवित्र तीर्थक्षेत्र आहे. महत्वाची उपनदी आहे आंध्र किंवा आंध्र नदी. मुळा मुठा बोरघाटच्या दक्षिणेस मुळा नदीचा उगम आहे. यांच्या संयुक्त प्रवाह रांजणगाव जवळ भीमा नदीस येऊन मिळतो. मुळा मोठा यांचा संयुक्त प्रवाह रांजणगाव जवळ भीमा नदीस येऊन मिळतो. मित्रांनो, पुणे शहरातून मुठा नदी वाहते आणि मुळा नदीस येऊन मिळते. त्यानंतर त्यांचा संयुक्त प्रवाह रांजणगाव जवळ भीमा नदीस येऊन मिळतो. नीरा ही नदी भोर तालुक्यात उगम पावते. भोर येथे नीरा नदीचा उगम आहे. भीमा नदी खोऱ्यातील उगमस्थळे. मित्रांनो, पुणे जिल्ह्यात भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम आहे. पुण्यात गावडेवाडी, जुन्नर घोड नदीचा उगम आहे. शिरगाव भोर तालुक्यात नीरा नदीचा उगम आहे.
भोर या ठिकाणी वेळवंडी नदीचा उगम आहे, तर नाणेखडी, जुन्नर, कुकडी नदीचा उगम आहे. वेल्हे येथे मुळा नदीचा उगम आहे. लोणावळा येथे इंद्रायणी या नदीचा उगम आहे. ठीक आहे. तर पुणे जिल्ह्यात मित्रांनो भीमा, घोड, नीरा, वेळवंडी, कुकडी आणि मुळा, इंद्रायणी या नदीचं उगमस्थान पुणे जिल्ह्यात आहे मित्रांनो. भीमा नदी 451 किलोमीटर लांबीची आहे. घोड नदी 270, नीरा नदी 209, कुकडी 55 आणि इंद्रायणी ही 93 किलोमीटर लांबीची नदी आहे मित्रांनो. नदीकाठी असलेले महत्वाची शहरे भीमा नदीकाठी मित्रांनो राजगुरुनगर, पंढरपूर ही शहरे आहेत. तर नीरा नदीकाठी नीरा, तर वेळवंडी नदीकाठी मित्रांनो भोर हे शहर आहे. कुकडी नदीकाठी ओझरचा अष्टविनायक ओझर हे शहर आहे आणि इंद्रायणी नदीकाठी देहू आणि आळंदी हे शहर आहेत. कर्णा नदीकाठी मित्रांनो सासवड, जेजुरी आणि मोरगावचा अष्टविनायक आहे मित्रांनो. तर मोरगाव हे कर्णा नदीकाठी आहे. अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर येथे हरिश्चंद्र डोंगरावर सीना नदी उगम पावते मित्रांनो. 300 किलोमीटर लांबीची ही सीना नदी आहे, जी भीमा नदीची महत्वाची उपनदी आहे. तर सातारा जिल्ह्यात सोनाबाई डोंगर येथे मान नदीचा उगम आहे. मान नदीचा उगम. संगमस्थळे मित्रांनो पुणे जिल्ह्यात रांजणगाव या ठिकाणी भीमा, मुळा, मुठा यांचा संगम आहे. पुण्यात रांजणगाव या ठिकाणी भीमा, मुळा आणि मुठा या नदीचा संगम आहे रांजणगाव येथे. तर पिंपळगावला भीमा आणि भामा नदीचा संगम आहे. भोर येथे वेळवंडी आणि नीरा नदीचा संगम आहे. तुळापूर या ठिकाणी भीमा, इंद्रायणी नदीचा संगम आहे. नीरा नरसिंहपूर येथे भीमा आणि नीरा नदीचा संगम आहे. तर सोनगाव बारामती येथे कर्रा आणि नीरा या नदीचा संगम आहे पुणे जिल्ह्यात. मित्रांनो अहमदनगर येथे शिरूर या ठिकाणी घोड आणि कुकडी नदीचा संगम आहे. तर सांगवी दुमाली या ठिकाणी भीमा आणि घोड नदीचा संगम आहे. सोलापूर जिल्ह्यात मोहोळ ठिकाणी सीना आणि भोगावती या नदीचा संगम आहे. सोलापूर जिल्ह्यात मोहोळ येथे सीना आणि भोगावती नदीचा संगम आहे. महत्वाची धरणे महत्वाची धोरणे मित्रांनो पुणे जिल्ह्यात भीमा नदीकाठी चासकमान, मटोबा आणि उजनी हे धरण आहे. मित्रांनो उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात पण आहे, जे भीमा नदीवर आहे. पुणे जिल्ह्यातील उजनी धरण हे इंदापूर या तालुक्यात आहे. त्यानंतर कुकडी नदीवर येळगाव, माणिकडोह आणि पिंपळगाव ही धरणे आहेत. मित्रांनो माणिकडोह धरण महत्वाचं आहे. कुकडी नदीवरचं माणिकडोह धरण जे कुकडी नदीवर आहे. त्यानंतर इंद्रायणी या नदीवर मित्रांनो इंद्रायणी नदीवर ठोकरवाडी, भुशी डॅम आणि वळवण ही धरणे आहेत. ठोकरवाडी, भुशी डॅम आणि वळवण. मुठा नदीवर टेमघर हे धरण आहे, तर खडकवासला हे धरण मुठा नदीवर आहे. पवना नदीवर पवना धरण आहे. नीरा नदीवर नीरा देवधर, अंबी नदीवर पानशेत धरण महत्वाचं आहे मित्रांनो. घोड नदीवरचं डिंबे धरण महत्वाचं आहे. त्यानंतर वीर बाजी पासलकर सागर हे मुळशी नदीवर आहे. तर भाटघर धरण हे वेळवंडी नदीवर आहे. भाटघर धरण वेळवंडी नदीवर आहे. तिसरं महत्वाचं नदीचं खोरं आहे मित्रांनो कृष्णा नदीचे खोरे. कृष्णा नदीचे खोरे मित्रांनो कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री, सावित्री या नदीचं उगम पण महाबळेश्वर या ठिकाणीच आहे मित्रांनो. कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री, सावित्री या नदीचा उगम कुठे आहे तर महाबळेश्वर या ठिकाणीच आहे. कृष्णा नदी मित्रांनो महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून वाहते. शेवटी त्रिभुज प्रदेश निर्माण करते आणि मच्छलीपट्टणम जवळ बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. भारतातील एकूण लांबी 1400 किलोमीटर आहे, तर महाराष्ट्रात फक्त 282 किलोमीटर लांबीची कृष्णा नदी आहे. एकूण क्षेत्र विचारलं तर 2,58,948 चौरस किलोमीटर इतकं भारतातील क्षेत्र आहे मित्रांनो. तर महाराष्ट्रात फक्त 28,700 चौरस किलोमीटर कृष्णा नदीचं क्षेत्र आहे. महाराष्ट्रात भीमा कृष्णा उपनदी खोरे मिळून पाण्याचा वार्षिक प्रवाह मित्रांनो 27,920 दशलक्ष घनमीटर आहे. कृष्णा नदीच्या राजकीय क्षेत्रामध्ये मित्रांनो सातारा जिल्ह्याचं, सांगली जिल्ह्याचा आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होतो. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होतो. पश्चिमेस सह्याद्री पर्वत आणि पूर्वेस शंभू महादेव डोंगराच्या रांग या दरम्यान मित्रांनो कृष्णा नदी वाहते. पश्चिमेस सह्याद्री पर्वत व पूर्वेस शंभू महादेव डोंगराच्या रांग या दरम्यान कृष्णा नदी वाहते. महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या खोऱ्यास अप्पर कृष्णा खोरे असेही म्हणतात. महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या खोऱ्यास मित्रांनो अप्पर कृष्णा खोरे असे म्हणतात. महत्वाच्या उपनद्या आहेत. उजव्या किनाऱ्याने पश्चिमेकडून म्हणजे दक्षिणेकडून येणाऱ्या वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा आणि वेदगंगा या महत्वाच्या उपनद्या आहेत.
आणि डाव्या किनाऱ्याने येऊन मिळणारी फक्त एकच नदी आहे मित्रांनो, येरळा ही नदी. कोयना नदी मित्रांनो, कोयना नदीचा उगम पण महाबळेश्वर या ठिकाणी आहे. कोयना नदीवरच कोयना हे धरण आहे, जेथील पाणी वीज निर्मितीसाठी बोगद्यातून पश्चिमेस पोपळी येथे सोडले जाते. कराड येथे कृष्णा आणि कोयनेचा संगम होतो. पंचगंगा नदी मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखतात. पंचगंगा नदी 5 नदी प्रवाहापासून तयार झालेली आहे. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या 5 नदीपासून पंचगंगा ही नदी तयार झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागातून वाहते. तसेच दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा, ताम्रपर्णी या नदी पण कोल्हापूर जिल्ह्यातून वाहतात. त्यानंतर कृष्णा नदी खोऱ्यातील महत्वाची उगमस्थळे मित्रांनो, सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा, कोयना, वेण्णा नदीचा उगम आहे. तर मस्कोबा डोंगर या ठिकाणी येरळा या नदीचा उगम आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भोलाकारवाडी येथे दूधगंगा नदीचा उगम आहे. हनुमंते घाटावर वेदगंगा नदीचा उगम आहे. चंदगड कोल्हापूर येथे ताम्रपर्णी नदीचा उगम आहे. तर आंबोली घाटात हिरण्यकेशी आणि तिल्लारी या नदीचा उगम आहे. प्रयाग येथे पंचगंगा नदीचा उगम आहे कोल्हापूर ठिकाणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पारंबोली येथे घटप्रभा नदीचा उगम आहे. सांगली जिल्ह्यात प्रचितीगड येथे वारणा या नदीचा उगम आहे. संगमस्थळे मित्रांनो, सातारा जिल्ह्यात कराड येथे कृष्णा आणि कोयना नदीचं प्रीतिसंगम आहे. कराड येथे कृष्णा आणि कोयनेचा प्रीतिसंगम आहे सातारा जिल्ह्यात. तर माहुली या ठिकाणी कृष्णा आणि वेण्णा या नदीचा संगम आहे. कृष्णा, वेण्णा, माहुली. कृष्णा आणि वेदगंगा नदीचा संगम दंतेवाडी येथे आहे. कर्नाटकात मित्रांनो, कुरगुडी, रायचूर येथे कृष्णा आणि भीमा नदीचा संगम आहे. तर कर्नाटकात मध्येच बागलकोट या ठिकाणी कृष्णा आणि घटप्रभा नदीचा संगम आहे. सांगली जिल्ह्यात ब्रह्मनाळ येथे कृष्णा, येरळा नदीचा संगम आहे. हरिपूर या ठिकाणी कृष्णा, वारणा नदीचा संगम आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नृसिंहवाडी, कुरुंदवाड येथे ठिकाणी कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम आहे मित्रांनो. नदी काठावरील शहरे मित्रांनो, कृष्णा नदीकाठी वाई, कराड, सांगली, औदुंबूर, नरसोबाची वाडी आणि कुरुंदवाड इत्यादी महत्वाची शहरे आहेत. तर दूधगंगा नदीकाठी कागल हे शहर आहे. बाणगंगा नदीकाठी फलटण, मानगंगा नदीकाठी दहिवडी, पंचगंगा नदीकाठी कोल्हापूर, इचलकरंजी ही शहरे आहेत. भोगावती नदीकाठी मित्रांनो राधानगरी हे शहर आहे. तर हिरण्यकेशी नदीकाठी गडहिंग्लज हे शहर आहे. येरळा नदी वडूज, खटाव हे शहर आहे. तर वेण्णा नदीकाठी मेढे, जावळी ही शहरे आहेत. महत्वाची धरणे मित्रांनो, सातारा जिल्ह्यात कृष्णा नदीवर धोम धरण आहे. वाई हे धरण सातारा जिल्ह्यात कृष्णा नदीवर आहे. कोयना धरण आहे कोयना नदीवर. वेण्णा नदीवर कन्हेर धरण आहे मित्रांनो, सातारा जिल्ह्यात महत्वाचं आहे. वेण्णा नदीवर कन्हेर धरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यात वारणा नदीवर चांदोली धरण आहे. भोगावती नदीवर राधानगरी धरण आहे. दूधगंगा नदीवर कळमावाडी, तिल्लारी धरण आहे आणि तुळशी धरण आहे कोल्हापूर जिल्ह्यात. महत्वाचं आहे मित्रांनो, भोगावती नदीवर राधानगरी धरण आणि दूधगंगा नदीवर कळमावाडी हे धरण. ठीक आहे मित्रांनो, तर तापी नदीचे खोरे आणि नर्मदा नदीचे खोरे आणि उरलेल्या कोकणातील नद्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. आज आपण इथेच थांबूया. लेक्चर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.